स्वरतरंग सोसायटीत राहायला येऊन राजाध्यक्ष कुटुंबाला आता 9-10 महिने झाले होते. मुलगा सौमित्र आणि सून सखी एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहेत व आजी आजोबा नातवंडांना शाळेत सोडून कुठल्याशा NGOमध्ये जातात आणि येताना मुलांना घेऊनच येतात. हे लिफ्टमध्ये जाता येता झालेल्या संभाषणातून इतर लोकांना कळले होते. बाकी त्यांच्याकडील कामवाली ही जुन्याच बिल्डिंगमधली असल्या कारणाने इतर सगळ्या कामवाल्यांकरवी त्यांच्या घरातील बित्तम बातमी बाकी कुणाकडे पोचली नव्हती. मागील काही महिन्यात एकूणच परिस्थितीमुळे सोसायटीत एकही सामूहिक कार्यक्रम झाला नव्हता. ना कुठल्या विशा ना पार्ट्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे नव्याने आलेल्या या परिवाराशी कोणाचाच प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. सोसायटी ग्रुपवर अतिशय कमी ॲक्टिव्ह असलेले हे कुटुंब सण उत्सव फक्त स्वतःपुरते साजरे करतात असा एकूणच अंदाज काही लोकांनी विशेषतः बायकांनी बांधला होता. आज संक्रांतीनिमित्त सगळ्याजणी नटून थटून क्लब हाऊस शेजारील छोट्या मंदिरात जमल्या होत्या. सुगड्यांचं वाण देऊन एकमेकींना तिळगुळ वाटत होत्या. पर्व काळात दान देऊन पुण्यपदरी पाडून घेत होत्या. तितक्यात लिमयांकडे काम करणारी रत्ना चावी मागायला आली. मागच्या 15 दिवसांपूर्वीच ही राजाध्यक्षांकडे कामाला लागली होती. हातात कसली की पिशवी होती. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिला बघताच संयुक्ता चावी देत म्हणाली, "काय ग हे हातात आणि एवढी खुश का आहेस?" रत्ना उत्साहात म्हणाली, "अहो ताई, आज 403 मधल्या काकूंनी मला सवाष्ण म्हणून जेवू घातलं. सखीताईंनी ओटी भरली, साडी दिली, लय चांगल्या आहेत त्या." आणि आनंदाच्या भरात ती चावी घेऊन निघूनही गेली. हे ऐकताना संयुक्तासारख्याच दोघी तिघींच्या नजरा मात्र विस्फारल्या होत्या. काहीशा खवचटपणे आणि रागाने योगिनी म्हणाली, "ही काय आता नवीनच पद्धत? आपल्या सणवारांच्या रीतीभाती पाळायला नको आणि नवीन काहीतरी सुरू करायचं. जास्ती पैसा असला म्हणून काय झालं? अशाने सगळ्या कामवाल्यांच्या अपेक्षा वाढतील." "हो ना, काहींनी दुजारा दिला. नका ग काथ्याकूट करत बसू. दिली असेल तिने साडी, त्यात काय एवढं?" साठे काकू म्हणाल्या. साठे काकू म्हणजे सोसायटीतील सगळ्यात प्रौढ तरीही सगळ्यात उत्साही व्यक्तिमत्व. कुठल्याही वादग्रस्त गोष्टींचा सुवर्णमध्य काढून त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम या साठे काकूंचे असे. शिवाय सगळे त्यांचं ऐकतही असत. "पण काकू, दिवाळीचा कामवाल्यांचा बोनस, साड्या अशा सगळ्या गोष्टी आपल्या ठरलेल्या असतात ना. ते सगळं आपण दरवर्षी एकमताने करतो. मग असं मध्येच काहीतरी द्यायचं हे बरोबर नाही ना." संयुक्ता म्हणाली. तशा तिला थांबवत साठे काकू म्हणाल्या, "असू देत ग, बोलीन मी तिच्याशी. रविवारी माझ्याकडे हळदी कुंकवाला येते म्हणाल्या आहेत सासू सुना." आणि सगळा कार्यक्रम आटपून महिला मंडळ घरी गेलं. रविवारी साठे काकूंकडे पुन्हा सगळ्या जणी जमल्या. राजाध्यक्ष सासा सुनांची वाट बघत काही जणी उगाचच जास्ती वेळ तिथे बसून राहिल्या. साठे काकूंना या काय उत्तर देतात किंवा स्वतःच्या श्रीमंतीचं कसं प्रदर्शन करतात याची थोडक्यात गंमत सगळ्यांना पाहायची होती. अतिशय सुरेख नटून थटून काळ्या साड्या, पण त्यावर अगदी मोजकेच दागिने घालून दोघीही आल्या. हसत मुखाने सगळ्यांशी बोलू लागल्या. त्यात दोघींचेही व्यक्तिमत्व छानच होते, पण बोलण्यात अतिशय आत्मीयता आणि गोडवा होता. त्यांचा स्वभावातला सच्चेपणा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. सगळे सोपस्कार आटोपल्यानंतर साठे काकूंनी खुबीने विषयाला हात घातला. सोसायटीतील काही विशिष्ट ठरलेल्या गोष्टी सांगत त्या म्हणाल्या, "सखी, संक्रांतीच्या दिवशी तू रत्नाला साडी दिलीस. तुमच्या घराची अशी रीत आहे का?" सखी म्हणाली, "रीत वगैरे नाही काकू, पण मी अनेकदा विशेषतः स्त्रियांच्या सणाला गरजू व्यक्तीला असा सगळाच मान देत असते. आता हेच बघा ना, आपल्यासारख्या सगळ्यांच्याच घरात लग्नाकार्यात आलेल्या काही साड्या, काही कपडे असे असतात जे आपण स्वतःही नेसत नाही किंवा आपल्या नातेवाईकांना देतही नाही. मग वर्षानुवर्ष त्या गोष्टी आपल्या घरात पडून राहतात. पण काही गरजू व्यक्तींसाठी त्या अमूल्य असतात. त्यांचे एखादे कार्य पार पाडणाऱ्या असतात. मग मी हरतालिका, वटपौर्णिमा, संक्रांत अशा काही सणांना अशा स्त्रियांना सवाष्ण सांगते. त्यांची साडी चोळी देऊन ओटी भरते. घरात असेल तर घरातील साडी देते आणि नसली तर मुद्दाम आणून देते. हाच काय तो सौभाग्याचा वसा मी घेतला आहे. माझी आई नेहमी सांगते की फक्त देवधर्म, पूजा, व्रत करूनच आपण आपल्या सौभाग्याचे रक्षण करतो असे नाही, तर कुणाला तरी आनंद देऊनही आपण ते करूच शकतो. याचा अर्थ तुम्ही करताय ते अयोग्य असे मी कधीच म्हणणार नाही. खरं तर आपल्या अनेक सणावारांवर कित्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
पण माझी आपली ही अशीच पद्धत आहे. सखीचं बोलणं कंटिन्यू करत तिच्या सासूबाई म्हणाल्या, होय साठे वहिनी, सखीच्या लग्नानंतर स्वतःत हे काही बदल मी केले आहेत. नातेवाईक मित्रमंडळ तर आपण नेहमीच जेवायला बोलावतो, मग अशांचाही सन्मान करावा कधीतरी. मुलांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या हौस खातर पार्टी करतो. आपण पण महागडी खेळणी किंवा मोठी वस्तू न घेता गरीब गरजू अनाथ मुलांना शाळेचे साहित्य देतो. गणवेश किंवा तत्सम काही गोष्टी देतो. लग्नमुंजीसारख्या कार्यक्रमात वृद्धाश्रमात जाऊन स्वेटर, शाली किंवा औषधं भेट देतो. नातेवाईकांना देखील छोट्या मोठ्या भेटवस्तूंच्या ऐवजी वृक्ष भेट देतो. निवृत्तीनंतर आणि नातवंड मोठी झाल्यानंतर घरात करमेनासं झालं म्हणून तिच्याच सांगण्यावरून आम्ही NGO जॉईन केली. त्यामुळे आम्ही खूप बिझी असतो आणि आमचा वेळ अगदी छान जातो. वाटते हे सगळं आपल्याला आधी का नाही सुचलं, पण म्हणतात ना, देर आये दुरुस्त आये. अहो, खरं तर या सगळ्या गोष्टी अगदीच सोप्या आणि आपल्यासारख्यांना सहज जमण्यासारख्या असतात, पण आवर्जून केल्या जात नाहीत एवढंच. आणि हो, या सगळ्याचा मोबदला काय मिळेल असा विचार आमच्या मनात येतच नाही. पण एक मात्र खरे आहे की आम्हाला मन शांती आणि आत्मिक समाधान मात्र अमाप मिळतं. तिने आनंदाची मुळं रोवली आहेत, आम्ही सगळे ती पसरवतोय एवढंच. राजाध्यक्ष काकूंचे बोलणे संपल्यानंतर सगळ्यात पहिली टाळी पडली ती संयुक्तांची आणि त्यांच्या पाठोपाठ टाळ्यांचा कडकडाट झाला. सखीच्या वयाच्या सगळ्या जणींनी आपल्या नव्या मैत्रिणीकडे धाव घेतली. तर बोलण्याची पुढील सूत्र स्वतःच्या हाती घेतलेल्या भारलेल्या आवाजात साठे काकू म्हणाल्या, सखी बाळा, तुझ्याविषयी आम्हा सगळ्यांचाच थोडा अधिक गैरसमज झाला होता, पण आज सगळं अगदी स्वच्छ झालंय. आपल्या या स्वरतरंग परिवारात तुमचे स्वागत आहे. अन रीतीभाती सांभाळत तू रोवलेली ही आनंदाची मुळं पसरवण्याचा आम्ही देखील नक्कीच प्रयत्न करू. काकूंच्या या बोलण्याला संमती म्हणून सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला. या कथेच्या लेखिका प्राजक्ता राजदरेकर.